हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर संध्याकाळी नाही म्हटलं तर 7-7:30 झालेत आणि आता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर बड्डेच्या दिवशी जे काही शॉपिंग केली ते दाखवायची राहिलेली, तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी। तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की कोणत्या शॉपमधून तू ड्रेस घेतलेत। तर खाऊ गल्लीचे इथे एक खूप मोठं दुकान आहे यश वस्त्रम, तिथूनच घेतलेलं आहे। खूप छान ड्रेस असतात, क्वालिटीसुद्धा छान असते। तर ह्याच्या अगोदरसुद्धा मी 1-2 ड्रेस तिथून घेतलेत आणि हा बघा, हा तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलाच वेअर वगैरे केलता तिथंच। तर हा खूप छान वाटला मला आणि घातल्यानंतर अजून छान दिसतोय आणि असा कलर माझ्याकडे काही नव्हता। तर चला म्हटलं असं वेगळं काहीतरी कलर ट्राय करावं, कारण जास्त येलो, रेड, पिंक असे खूप ड्रेस झालेत। तर म्हणून म्हटले ह्यावेळेस जरा वेगळा घ्यावं आणि ब्लॅकसुद्धा ड्रेस खूप झालेत। तर हा एक ड्रेस घेतलेला आहे आणि ह्याचा नेक मला खूप आवडला, फक्त थोडासा डीप होतं आहे तिथं, काही तर मला आता जुगाड करावं लागेल, कारण डीप गळा असलं की व्यवस्थित असं हे घालता म्हणजे हे येत नाही। तर वडणीसुद्धा खूप छान आहे आणि ह्याचं कापड आहे ना मल कॉटनमधून आहे, एवढं मऊ कापड आहे ना, प्युअर कॉटन नाही मल कॉटनमध्ये येतं ते कापड, खूप मऊ असतं। तर वडणीसुद्धा अशी एकदम छान होती आणि हा पूर्ण सेट आहे, वडणी, पॅन्ट आणि त्याच्यावरती ते ड्रेस। तर अजून वेअर केलं नाही, बघूया एखाद्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच वेअर केलेला दिसेल तुम्हाला। आणि हा जो टॉप मी घातलेला आहे ना तो मी मिंत्रावरून मागवलेला आहे आणि खरंच ह्या सुद्धा जो टॉप आहे ना त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे। तुम्हाला जरी घ्यायचा असेल तर ह्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आता घेऊन नाही म्हटलं तर महिना-दीड महिना झाला आहे आणि नाही म्हटलं तर 4-5 वेळा तर मी घातला असेल आणि धुतलंय सुद्धा, कारण काय होतं अशा कपड्याचा कॉटन आणि त्याचं कापड आहे ना कॉटन असल्यामुळे मी म्हटलं कलर वगैरे जाईल, पण अजिबात कलर वगैरे गेला नाही, आहे तसा आहे। जरी तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर हा आहे दुसरा, हा काही तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलाच नव्हता, कारण मी तो चेंज करून हा घेतला आणि व्हाईट कलर माझ्याकडे नाही, ब्लॅक कलरचे 2-3 ड्रेस झालेत पण व्हाईटमध्ये असा कलरमध्ये नव्हता, पूर्ण असा व्हाईट काही नाही, त्याच्यावरती पिंक कलरचे डिझाईन वगैरे आहे आणि छान वाटला। हा सुद्धा मल कॉटनमध्येच येतो आणि कॉटनपेक्षा मल कॉटनचे थोडेसे ड्रेस महाग असतात, पण घालायला सुद्धा अगदी कम्फर्टेबल आणि छान वाटतं। जास्त गरम वगैरे म्हणजे गरम तर कॉटनमध्ये होतच नाही, पण एकदम मऊ कपडा आहे, त्यामुळे म्हटलं चला हे 2 ड्रेस घेतले। तर ह्या ड्रेस म्हणजे दोन्हीची पण स्लीव्स अशी 3/4 आहे, त्यामुळे स्लीव्स वगैरे लावायची काही हे नाही, म्हणजे फक्त आता फिटिंग करायचं आहे। फिटिंग कारण एक तर व्यवस्थित बसतोय, पण हा व्हाईट कलरचा आहे ना थोडासा लूज होतोय, त्याला फिटिंग करून वगैरे व्यवस्थित असं केलं की नंतर मी घालेनच। तर ह्याच्यावरची वडणीसुद्धा खूप छान आहे, एकदम अशी मऊसूत आणि व्यवस्थित अशी अंगावरती राहते। काय काय वडण्या अजिबात राहत नाहीत, सारखं त्यालाच आवरावं लागतं। तर खूप आणि असं थंड कापड होतं, छान होतं। तर त्याच्यावरती पॅन्ट अशी आलेली आहे, म्हणजे थोडीशी प्लाझो टाईपच आहे, पण मला खूप अशी मोठी वाटते, त्यामुळे म्हटलं थोडीशी मी पायामध्ये मी फिटिंग करून घेईल, जेणेकरून त्या ड्रेसचा लुक छान येईल, आता घातल्यानंतर तुम्हाला दिसेनच। तर चला, हेच होते बड्डे दिवशी शॉपिंग केलेली। तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की कुठून घेतलं, काय घेतलं। तर तुम्हाला ह्या पिशवीवरती सुद्धा नाव दिसत असेल, यश वस्त्र म्हणून, तिथून घेतलेलं आहे। तर चला आता बाकीचं सुद्धा आवरायचं आहे, स्वयंपाक वगैरे करायचा आहे। तर बघू शकते अन्वीनी काय करून घेतलेलं आहे। तर माझं मी काम करत होते आणि बघा तिने म्हणत होती मम्मी मी छान अशी हेअरस्टाईल करते आणि असा कांगवा अडकून घेतलेला आहे आणि हे असं कोणी कोणी केलं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हे माझ्याकडून सुद्धा एकदा झालं, तेव्हा माझे तर खूप केस कापलेले मी, कारण असंच कांगवा असं गुंडळत गेले आणि असं अडकलेलं, आणि तसंच अन्वीने सुद्धा केलं। तर मला खूप टेन्शन आलं आणि तिने एवढा अडकवलेलं ना ते केस, तरी मी तिचे केस कसे छोटे तरी बऱ्यापैकी मोठे आहेत, तरी सुद्धा काढताना खूप वेळ गेला।
तर शेवटी तर म्हटलं आता थोडंसं काय आपण कटच करावे लागणार, कारण एक म्हणजे थोडीशी केस एवढे अडकलेले ना की त्या कांगव्यात कुठून काढावे हेच समजत नव्हतं. आणि मग मी काय केलं, थोडंसं पाणी तिथं कांगव्याचे तिथं लावलं जेणेकरून थोडंसं घसरतील केस. तर त्या आणि केसांना तेल असल्यामुळे पण निघणं सोपं पडलं. नाही तर तेल नसतं ना केसांना, ते कापून काढल्याशिवाय काय पर्याय नव्हता. आणि कापलं असतं ना, आणि आता स्कूल पण चालू व्हायची आणि ते केस आहेत ना समोरचीच अडकलेली, त्यामुळे कापून पण नव्हतं जमत. तर फायनली निघलेली आहे तिचे केस जे काही कांगव्यात अडकलेले. आणि खूप वेळ मी काढत होते ना, त्यामुळे तिचे केस असे वळले गेलते, त्यामुळे ते दुखत होते. त्यानंतर मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तर एकीकडे मी दूध गरम करायला ठेवले आणि एकीकडे आता मी मसाला भात बनवणार आहे. ह्याची रेसिपीसुद्धा मी ह्याच्या अगोदर शेअर केलेली आहे. तर अगोदर माझं चाललेलं छोट्या कुकरमध्ये करावं की मोठ्या कुकरमध्ये, नंतर म्हटलं मोठ्याच कुकरमध्ये. आणि हे कुकरसुद्धा मी ऑनलाईनच मागवलेत मिंत्रावरून. ह्याची लिंक हवी असेल तरी ह्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही घेऊ शकता. क्वालिटी एक नंबर आहे. पिजन कंपनीचा आहे. 2 कुकर येतात, त्या 2 कुकरला एकच झाकण येतं. तर ते दोन्ही म्हणजे होऊन जातं कधी भात कधी डाळ वगैरे बनवायचं म्हटलं तर. आणि एक छोटा कुकर आहे ना, ह्याच्यापेक्षा तो तर खूप उपयोगी येतो. हा कुकर कधीतरी मी वापरत असते. तर बघा इकडं मला काय वाटलं फोडणीचं तेल वगैरे दुधामध्ये उडेल, त्यासाठी ताट झाकलं आणि नुकतंच मी कांदा टाकलं तर लगेच दूध ओतू गेलं. तर आता असं काम वाटतं कधी कधी. तर आता इथं मी कांदा वगैरे भाजून घेते. आणि ह्याची रेसिपी, भाताची रेसिपीसुद्धा मी बरेच वेळा आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे. तुम्ही नसेल पाहिली तर नक्की पहा. आणि इथं मी आता आज साधाच भात, असा खिचडी टाईप भात बनवत होते. मला सुटसुटीत भात आवडतो, पण कधी कधी असा खिचडी भातसुद्धा थोडासा असा म्हणजे चिकट वगैरे तसा पण आवडतो. तर तेच मी बनवत होते. आणि इंद्रायणी तांदळाचा भात तर खरंच खूप छान होतो. तर ते आता वाटाणे वगैरे टाकून घेतले, सोयाबीनसुद्धा मी भिजत घातलेले ते सुद्धा टाकून घेतले, छान असं हलवून घेतलं. आणि एक इथं मी सिक्रेट मसाला तुमच्यासोबत शेअर करते. ह्याच्या अगोदरसुद्धा केलं आहे, बऱ्याचशांच्या कमेंटसुद्धा आल्या की ताई आमच्या इथे तो मसाला भेटत नाही. तर काय माहीत आता कुठं, म्हणजे आमच्या इथं तर छोटंसं किराणा दुकान आहे, तिथं मिळून गेला. मला खूप वेळा मी तोच मसाला वापरते आणि त्याची टेस्ट आहे ना अप्रतिम आहे. असं लग्नात वगैरे बघा पंक्तीला तसा मसाला भात असतो, सेम तशी टेस्ट येते. तर तुम्हाला आता मी पुढीसुद्धा दाखवेन बघा. हा आहे, तर तुमच्या इथं भेटला तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर आता त्यानंतर मग मी पाणी वगैरे ओतलं आणि शेवटी तुम्हाला दाखवेन भात वगैरे कसा झाला आहे ते. आणि किती काय झालं तरी शांत काय बसायचं नाही, काय ना काय करत राहायचं. तर हे बघा आता ह्याच्यावरती चढते. मी खूप वेळा सांगितलं, कारण ते मार्बल आहे ना, कधी कधी घसरू शकतं, पाय घसरू शकतो, खाली खूप जोरात लागेल. पण ती काय ऐके ना, TV पाहत पाहत ते शिवा वगैरे बघत होती कार्टून, आणि तेच बघत बघत तिचं चाललेलं. आणि मी गपचूप असा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर बघा असं करतात लहान मुलं, ऐकत नाहीत आणि नंतर मग रडत बसतेत लागलं वगैरे. मग अशी सुद्धा तिचे केस एवढे अडकलेले, शेवटी मी पाण्यात वगैरे भिजवून ते केस काढले. पण आता परत तिचं अजून मस्ती चालू झाली. बघा कसं चालले. आणि तुमच्या घरातसुद्धा सुट्टी लागल्यापासून हेच चालू असेल. आपण किती काय सांगा, पण त्यांना जे करायचं ते करतेतच. तर आता स्वयंपाक वगैरे झाला आहे, निवांत अशी शांत बसले. आता तुम्हाला मी भात बनवलेलं सुद्धा दाखवते कसा झालाय काय. तर बघू शकताय अशा पद्धतीने मी भात बनवला आहे. फक्त हळद टाकली नाही, हळद टाकली की आणि मी खात नाही, त्यामुळे असं हे बिनहळदीचा भात केलेला आहे. मी मुद्दामून चिकट केलेला आहे. सुटसुटीतसुद्धा खूप छान लागतो. आणि असं सुद्धा खिचडी टाईप मध्ये केला आहे. तर सोयाबीन टाकली ना छान लागतो असं खायला. इकडे बघ.
त्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशीचा थोडासा शूट केलेला आहे, तेच दोन्ही एकत्र करून मी एडिट करून तुमच्यासोबत शेअर केले. तर बघा खूप दिवसानंतर ऊन पडलेलं आहे आणि ऊन पडलं ना खरंच खूप छान वाटतं. सकाळचं असं ऊन पूर्वेकडे खिडकी असल्यामुळे आहे ना, सकाळ सकाळ असं घरात वगैरे ऊन पडतं आणि छान वाटतं. तर मी आता पाऊस आहे ना 4-5 दिवस, तसं सकाळ सकाळीच कपडे धुवायचे. तर आता मी कपडेसुद्धा सुकायला टाकलेत आणि सकाळ सकाळ ऊन पडतं खिडकीत, त्यामुळे सुकून जातात. तर चला आता पूजा वगैरे आवरली आणि स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. आता बरंचसं बाकीचं काम आहे ते करून मला कपाटसुद्धा आवरायचं आहे. कपाट आवरल्यानंतर मी दाखवेनच कसं आवरले काय ते. तर इथं मी कपाट आवरायला घेतला आणि व्हिडिओ पूर्ण असं शूट केलं तर मी कुठं काय ठेवलं काय ते, पण झालं असं की कॅमेरा कधी बंद झाला हेच कळालं नाही. तर नंतर मी बघितलं तर थोडासाच व्हिडिओ ते सेव्ह झाला होता, मग तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केला. कपाट खूप हे झालं होतं विस्कटलेलं आणि आता ते म्हटलं चला आता सणसुद्धा आले तर व्यवस्थित अशा साड्या वगैरे घड्या घालून ठेवाव्या. तरी निम्म्या साड्या मी कपाटामध्ये ठेवलेत आणि निम्म्या बेडमध्ये ठेवलेत. तर व्यवस्थित अशा खायामधल्या कप्प्यामध्ये साड्या ठेवलेत, खाली जे कधीतरी घालते ते ड्रेस ठेवलेत आणि वरच्या कप्प्यामध्ये डेली यूजचे ड्रेस ठेवलेत. तर आता जे काही बसत नाही ड्रेस, कारण आता तब्येत वाढल्यामुळे मग ते सुद्धा पाठीमागे ठेवून दिले, कारण सारखं पुढे येते आणि मग ते कपडे घेताना पडतेत. तर असं होतं, तर व्यवस्थित असं कपाट लावून घेतलं आणि तरी अन्वीचं कपाट आवरायचं राहिले. पण एका दिवसात काय म्हणजे कसं कंटाळा येतो मला हे घड्या वगैरे घालायचं, त्यामुळे म्हटलं आज हे आवरावं, उद्या अन्वीचं कपाट वगैरे आवरावं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि बघू शकता अशा पद्धतीने मी कपाट सर्व आवरून घेतलेला आहे. जे काही पसारा झाला तो सर्व आवरला. तर चला पुन्हा भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.